ओम श्री साईराम। ओम श्री साई सर्व सिद्धी प्रदाय नमः। सर्व प्रकारचे कौशल्य आणि नैपुण्य प्रदान करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो। पूर्ण ब्रह्म स्वामींनी भक्तांना पूर्णावस्था प्राप्त व्हावी म्हणून ध्यान वृक्षाची स्थापना केली। त्याचबरोबर ज्ञान वृक्षाचे बीजही लावले, ज्याचा आज प्रचंड वृक्ष झाला असून त्यामध्ये मूल्याधिष्ठित ज्ञान देण्यावर भर दिला जातो। चारित्र्य संवर्धनाबरोबरच अनेक प्रकारच्या ज्ञानशाखातून विविध तऱ्हेचे ज्ञान व कौशल्य येथील विद्यार्थी संपादन करत असतात। येथील शिक्षण संस्थेत केवळ पदार्थाचेच नव्हे तर परार्थाचेही शिक्षण दिले जाते। ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलेले चला कल्पतरूंचे आरव म्हणजे चालणाऱ्या कल्पतरूंचे नंदनवन असणारे स्वामी येथील विद्यार्थ्यांनी केवळ निसर्गातील वृक्षांचे ज्ञान मिळवण्यापेक्षा स्वतः ज्ञानवृक्ष बनून त्याचा जगभर प्रसार करावा यासाठी सतत मार्गदर्शन करत असतात। येथील आरोग्य व विज्ञान संस्थांमधील काम करणाऱ्यांनी आपले सेवा कार्य संपूर्ण कौशल्याने व नैपुण्याने करावे यासाठी स्वामी आग्रही असतात। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील उपचार केलेल्या रुग्णांचे आकडेच याची सत्यता पटवतात। दरवर्षी 11 जानेवारी रोजी होणाऱ्या क्रीडा दिनी विद्यार्थी जे आपले नैपुण्य दाखवतात, तसेच 22 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पदवीदान समारंभाचे दृश्य विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य व नैपुण्य सिद्ध करत असतात। कारण इथे दिले जाणारे शिक्षण हे केवळ जगण्यासाठी नसून जीवनासाठी असते। अशा प्रकारचे नैपुण्य व कौशल्य भगवान बाबांच्या संस्थेतूनच दिले जात नाही, तर त्यांची कृपा संपादन केलेल्या प्रत्येकास हे नैपुण्य प्राप्त होते। यामध्ये जगभरातील वैज्ञानिक, डॉक्टर्स, अर्थतज्ञ, कायदेतज्ञ, प्राध्यापक, कलाकार, क्रीडापटू असे अनेक जण येतात। उदाहरण द्यायचे झाल्यास विश्वविख्यात गायिका बेगम परवीन सुलताना म्हणतात, व्यासपीठावरून मी माझी गायनकला सादर करते, त्याचे पूर्ण श्रेय स्वामींना आहे। कारण ही कला व्यासपीठावरून कशी सादर करायची ते त्यांनीच मला शिकवले, माझ्या जन्मदात्या आईवडिलांहून अधिक उत्तम प्रकारे। स्वामींची असीम कृपा प्राप्त झालेले विश्वविक्रमी क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे आपल्या तंत्रशुद्ध खेळाबाबत व अनेक विक्रमांबाबत प्रसिद्ध आहेत। जेव्हा त्यांना विचारण्यात आले, तुम्ही असा एखादा प्रसंग सांगू शकाल काय की ज्यावेळी खेळताना स्वामींच्या कृपेमुळे तुम्हाला यश प्राप्त झाले? त्यावर सुनील गावस्कर उद्गारले, स्वामी जर माझ्याबरोबर नसते तर मी एकही धाव काढू शकलो नसतो, यात मला तिळमात्रही शंका वाटत नाही। ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु।